आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 860 वर निरूपण पाहणार आहोत. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारामुपा पांडुरंगा विनवितो रंक दास मी सेवक वचन ते एक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निमांत चिठेला नेती नेती ऋषी मुनी बहु सिद्ध कविजन वर्णिता तुझे गुण न सरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझे वाखानी कीर्ती देवा विनवितो रंक दास मी सेवक वचन ते एक ऐकावे. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तर मी सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज या अभंगामधून भगवंताची कारण स्तुती करीत नाहीत, बिनवणी करतात. कारण मी स्तुती करीत नाहीत असं का म्हटलं? स्तुतीमध्ये आणि बिनवणीमध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. कसा फरक आहे? स्तुतीमध्ये आपला अहंकार जात नाही आणि समोरच्याचा अहंकार वाढतो. उदाहरणार्थ आता माझ्या जीवनामध्ये मी 58 वर्षे शासनाची सेवा केली. कोणी रिटायर झाला त्याची एवढी स्तुती करायचं, एखादा अधिकारी जॉईन झाला एवढी स्तुती करायची की तो अधिकारी जेवढी आपण जी स्तुती करतो त्या पदाला त्याच्या जीवनामध्ये तो पोहोचलेला नसतो. तर तशी स्तुती केली. किंवा एखादा महाराज एखाद्या गावात नियम दिला तर एवढी तोंड भरून स्तुती करतो. कशासाठी करतो? पैशासाठी करतो. पण त्याची योग्यता आहे किंवा नाही हे त्याच्या जीवनामध्ये समोरच्यालाही कळतं, त्या महाराजालाही कळतं ह्याची योग्यता नाही. आपण जी स्तुती करतो ती अतिशयोक्ती त्याला म्हटलं तरी काही हरकत नाही. पण म्हणून म्हटलं की स्तुती आणि विनंती म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. विनंतीमध्ये अहंकारच राहत नाही. माणूस विनवणी कधी करतं? ज्यावेळेस खरं प्रसंग आलं आणि माणूस विनंती करतं, आपल्या हक्काच्या माणसापाशीच विनंती करतं, आपल्या हक्काच्या माणसाजवळच विनवून सांगतं त्याचे अडचण का आहे, त्याचं दुखणं का आहे. तर महाराज स्वतःचं, कारण या अभंगामधून त्या भगवंताची स्तुती करतात. कसं काय म्हणतात? नमो विश्वरूपा विश्वमाय बापा अपारामुपा पांडुरंगा. महाराज म्हणतात की या संपूर्ण विश्वामध्ये ज्याची सत्ता आहे, या विश्वावर ज्याचं राज्य आहे, ज्याच्या आज्ञेनं हे सर्व विश्व चालतं, तो माझा मायबाप आहे. आपण हे आपल्या जीवनामध्ये एखादा मुख्यमंत्री जर आला तर एखादा सामान्य माणूस त्याची एवढी तोंड भरून स्तुती करतो की ती स्तुती त्याच्या जीवनामध्ये कामाची नाही. म्हणून इथे विनवणी करतात. तर तो जगाचा मालकच आहे. म्हणून मायबाप तूच विष्णू आहेस, तूच पांडुरंग आहेस, तूच ओंकार आहेस, तूच शिव आहेस, तूच अपार आहेस, तूच अनंत आहेस, तुला माझा साष्टांग नमस्कार असो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विनवितो रंक दास मी सेवक वचन ते एक ऐकावे. आता इथं विनवितो म्हणतात. आता त्या भगवंताला काय विनवितात? विनविताना महाराज सांगतात मी तुमचा रंक आहे, मी तुमचा दास आहे, तुमचा आज्ञाधारक आहे. आता माझी एक विनंती आहे, तेवढी विनंती तुम्ही माझी ती स्वीकारावी किंवा माझ्या जीवनामध्ये ती मान्य करावी असं तुम्ही मला वचन द्या, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात स्तुती तुझी स्तुती वेद करिता भागला देवांत चिठेला नेती नेती. त्या भगवंताला म्हणतात हे देवा तुमची स्तुती करिता या जगामध्ये वेद त्याच्या जीवनामध्ये थकलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये नीती नीती करीत तो शेवटी शांत त्याच्या जीवनामध्ये बसलेला आहे. मात्र तुमची स्तुतीही त्याला करता आली नाही आणि तुमचं त्याला वर्णनही त्याच्या जीवनामध्ये करता आलं नाही. मग तर मी तर पामर आहे, मी तर रंक आहे, तुमच्या पायाचा सेवक आहे, मी काय म्हणून तुमची स्तुती करावी, माझी तेवढी योग्यता नाही, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात
ऋषी मुनी बहु सिद्ध कविजन वर्णिता तुझे गुण न सरती. कारण महाराजांनी इथं उदाहरणं दिलेली आहेत. कारण या जगामध्ये अनेक ऋषी अनेक मुनी या जगामध्ये होऊन गेलेले आहेत. त्या लोकांनी सर्वांनी त्या भगवंताची स्तुती केलेली आहे. अनेक कवींनी स्तुती केलेली आहे. अनेक सिद्ध पुरुष या जगामध्ये होऊन गेले. त्या सिद्ध पुरुषाने त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताची स्तुती केलेली आहे, वर्णन केलेलं आहे. तरी देवा तुमचे गुणगान त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधीच पूर्ण करता आलेले नाहीत. आता भगवंताचं गुणगान किंवा भगवंताची कीर्ती आपल्या जीवनामध्ये पूर्ण करता येते का, पूर्ण होते का? नाही होत. कारण तो सर्व विश्वव्यापक असणारा तो भगवंत आणि त्या विश्वामध्ये त्याची सत्ता असणारी, सर्व विश्व ज्याच्या अधीन आहे, त्याचे गुणगान आपल्या जीवनामध्ये आपल्या छोट्याशा देहानं किंवा आपल्या छोट्याशा अहंकारानं आपल्या जीवनामध्ये काय म्हणून करणार आहोत आपण? कुणीही मी झालं का नाही या जगामधला कुणीही मनुष्य त्या भगवंताची स्तुती त्याच्या जीवनामध्ये करू शकत नाही. त्याचं गुणगान पूर्ण गाता येत नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, मला याच्यामधून सांगायचं आहे की आज आमच्या संप्रदायामध्ये तर एवढे लोक कीर्तन करू लागलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये. कोणीही 10-15 वर्षाचे मुलं मुली त्यांच्या जीवनामध्ये कीर्तन करू लागलेले आहेत. काही म्हणजे महाराजाचा अभंग घ्यायचा, मला माफ करा मी काही चुकीचं बोलत नाही, त्या अर्थही न सांगता त्यांच्या जीवनामध्ये नाही ती वर्णन करायचं. अरे आपल्याला आधी तुझ्या जीवनामध्ये भगवंताचं वर्णन करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. भगवंताची प्राप्ती झाली तर तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं वर्णन करू शकता. ज्याला स्वतःचीच ओळख नाही त्यानं त्या भगवंताचं वर्णन काय म्हणून करावं, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याचं वर्णन काय म्हणून ऐकावं. म्हणून माझी विनंती आहे की बाबा तुम्ही कुणाचंही तुमच्या जीवनामध्ये ऐकू नका. माझ्या व्हिडिओमध्ये बार वेळेस मी माझ्या जीवनामध्ये सांगतो, माझं काही याच्यामध्ये कारण संसार याच्यावर चाललेला नाही. माझा परमार्थ भगवंतानं पूर्ण लिहिलेला आहे, माझा संसार भगवंतानं पूर्ण केलेला आहे. मी त्याच्या पायाचा सेवक आहे, दास आहे. माझी एवढीच विनंती आहे की तुमच्या जीवनामध्ये जरी या जगामध्ये संत कळणं, चांगला माणूस कळणं अत्यंत कठीण गोष्ट आहे, म्हणून तुम्ही कोणालाही संत म्हणू नका. कुणाचंही कीर्तन प्रवचन तुमच्या जीवनामध्ये ऐकू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण महाराजाचा कोणत्याही संताचा अभंग घ्या, तो सतत अभंग तुमच्या जीवनामध्ये तो स्मरित म्हणजे त्याला म्हणत राहा किंवा भगवंताचा जप करा काही तुमच्या जीवनामध्ये. कारण कर्म आपल्या जीवनामध्ये कर्म करावंच लागतं आणि कर्म करीत असताना आपल्या जीवनामध्ये कारण शुद्ध कर्म करणं, पवित्र कर्म करणं, आपल्या हातानं घडणं हे अत्यंत कठीण आहे. ही गोष्ट का मी सांगतो, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्वतःची ओळख होत नाही, मी कोण आहे, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म होईल किंवा वाईट कर्म होईल हेच आपल्या जीवनामध्ये कळत नाही किंवा याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना आंधळी भक्ती करू नका. म्हणून तुमच्या जीवनामध्ये कुणालाही साधू म्हणू नका. साधू म्हणण्याच्या भानगडीमध्ये या कलियुगामध्ये तर त्या भानगडीमध्ये तुमच्या जीवनामध्ये पडूच नका असं मला वाटतं. महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे ते काय जीवाने जे तुझे वाखाने कीर्ती देवा. आता महाराज जगद्गुरू हे त्यांना पद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता मी बोललो आता तर महाराज म्हणतात की तुका म्हणे ते काय माझी वाणी, त्या काय माझ्या वाणीनं त्या भगवंताचं गुणगान गावं, त्याची कीर्ती त्याच्या जीवनामध्ये गावी. आमच्यासारखा उगं 550 अभंग पाठ झालेले आहेत, 100-200 ज्ञानेश्वरीच्या वळ्या पाठ झालेल्या आहेत, अंगात काय जॅकेट काय घालतो का पांढरे शुभ्र कपडे घालून लोकाला असं काय बोलतो जणू काय ह्याला साक्षात भगवंत बोलून राहिलेला आहे. अशी अवस्था आहे. आमचा अहंकारच आमच्या जीवनामध्ये बोलत असतो. म्हणून महाराज ही विनंती करतात, महाराजाच्या जीवनामध्ये अहंकार नाही, महाराज स्तुती करीत नाहीत, भगवंताला सांगतात हे देवा तुझी कीर्ती या जगामध्ये एवढे महान आहे आणि मी
पामर आहे, सेवक आहे, रंक आहे तुझ्या पायाचा, आणि मी तुझं गुणगान माझ्या कोणत्या तोंडानं करून, माझ्या तेवढं सामर्थ्य तरी असलं पाहिजे माझ्या अंगामध्ये. तुझी गुणगान करण्याचं माझ्या अंगामध्ये सामर्थ्य नाही. मी प्रामाणिकपणे तुझ्या पायापाशी कबूल करतो, असं या अभंगामधून महाराज सांगतात. म्हणून मला ह्याच्याबरोबर एक उदाहरण द्यायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे कर्म करतो आपण, किंवा मला एक सांगायचे, मी बार बार तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म तुम्हाला कोण करून घेतं? भगवद्गीतेमध्ये भगवंतानं दिलेलं उत्तर आहे. मी माझ्या जीवनामध्ये उत्तर मी मनानं सांगत नाही, कारण अर्जुनानं प्रश्न भगवंताला विचारला आहे की भगवंता, कळत असताना माणूस पाप का करतो? अर्जुनाचा प्रश्न आहे, म्हणजे तो आपल्या सगळ्या माणसाचा प्रश्न आहे. कारण दुर्योधनाला कळत नव्हतं का? दुर्योधनाला कळत होतं. कळत असून दुर्योधन पाप करतो. तसं या जगामध्ये कळत असून लोक पाप का करतात याचं उत्तर 5000 वर्षापूर्वी ज्यावेळेस भगवंतानं दिलं, त्यावेळेस विज्ञान एवढं प्रगतिशील झालं नव्हतं, म्हणून लोकाला कळालंच नाही. भगवंतानं उत्तर दिलेलं आज बी जे आमच्यासारखे सांगणारे काहीतरी सांगत राहतात. भगवंतानं कारण वैज्ञानिक उत्तर दिलेलं आहे. भगवंत सांगतात की अर्जुना, ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. म्हणजे या प्रकृतीमध्ये 3 गुणानं ही प्रकृती चालते. म्हणजे रजस आहे, सत्व आहे, तम, ही 3 गुणानं या प्रकृतीमध्ये तिचं आपल्या देहामध्ये कार्य चालत असतं. कोणतीही घटना, कोणता या जगामधला कोणताही कण, त्याच्यामध्ये हे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. म्हणून साधं सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं, कुठलाही पदार्थ तुमच्या जीवनामध्ये घेतला तर हे 3 घटक त्याच्यामध्ये आहेत. मग तर आपल्या जीवनामध्ये भगवंताला ह्याच्यामधून भगवंताने उत्तर दिलेलं मला सांगायचं आहे. आपल्या जीवनामध्ये ही 3 गुणाचं बॅलन्स आपल्या जीवनामध्ये राखता आलं पाहिजे. आपला जर सत्वगुण वाढत गेला तर आपल्या जीवनामध्ये चांगलं काम होतंच. आपल्या जीवनामध्ये तमगुण वाढत असेल, आपला रजोगुण वाढत असेल आणि सत्वगुण जर आपल्या जीवनामध्ये दबत असेल किंवा सत्वगुण आपल्या जीवनामध्ये घटत असेल, तर तो कीर्तनकार महाराज असू द्या, एखाद्या मठाचा पुजारी असू द्या, कुणीही असू द्या, त्याला लोक साधू म्हणत असतील, तो त्याच्या 1000 लोक पाया पडत असतील, त्याच्या हातानं पुण्यकर्म घडणार नाही. भगवंतानं दिलेलं उत्तर आहे. कारण ही प्रकृती 3 गुणात्मक आहे भगवंत सांगतात, आणि ती प्रकृतीचे 3 गुण तुमच्या जीवनामध्ये बळजुबरीनं तुमच्याकडून ते कर्म करून घेतात. पापकर्म तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये तमगुण वाढलेला आहे, तुम्ही सांगता की मी माझ्या जीवनामध्ये दान धर्म करतो, नाही करू देणार तुमचा तमगुण. तुमच्या जीवनामध्ये जर सत्वगुण असेल तर तुमच्या जीवनामध्ये सत्वगुण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म तुमच्या जीवनामध्ये करूच देणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे सत्वगुणानं आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, म्हणून प्रत्येक मनुष्याच्या आपल्या जीवनामध्ये आपण सामान्य आहोत, आपल्याला काही तेवढं ज्ञान आपल्या जीवनामध्ये नाही. म्हणून एखादा अभंग, एखादा हरिपाठ आपल्या जीवनामध्ये पाठ करावा. सतत मुखानं आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाव घ्यावं आणि आपला सुंदर असा संसार करीत त्या भगवंतापर्यंत किंवा त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवाला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.